यूट्यूबची पगार आणि दुबईच्या कंपनीची पगार मला एकूण किती महिन्याला पैसे मिळतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगतो. आता तुम्हाला सांगितलं काय तुम्ही काय मला मागणार आहे का तुम्ही माझ्याकडनं हिसकून घेणार आहेत पैसे आहे ना. मग बघा तुम्हाला सुरुवातपासूनच मी तुम्हाला खरी माहिती सांगत आलोय आणि मी काही लपवणार नाही की मला दुबईची कंपनी किती पगार देते, मला यूट्यूबवरनं किती पैसे मिळतात. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. भावांनो, दुबईच्या एका कंपनीमध्ये आहे मी, मेंटेनन्स कंपनीमध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये काम करतोय मी ड्रायव्हर काम टेक्निशियन आहे. 9 वर्षापासून ह्या कंपनीत काम करतोय. मला दुबईच्या कंपनीमध्ये पगार आहे 3,000 ते 3,000 3,500 दिरहमपर्यंत मला महिन्याची कंपनीची पगार येते, त्याचे ओव्हर टाईम वगैरे मिळून. जर तुम्ही बघायला गेलं भारतीय रुपयामध्ये मला 65 ते 70 75 हजार रुपये भारताचे एवढे मला महिन्याला मिळतात. ठीक आहे, अगोदर कमी होते, आता पगार वाढली माझे. त्याच्यानंतर मला यूट्यूबकडनं किती पैसे मिळतात सगळ्यांना हेच वाटतंय की यूट्यूबचे एवढे पैसे. भावांनो, मला यूट्यूबवरनं एवढे काही पैसे मिळत नाही. भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. एका वर्षाचा जो प्लॅन असतो ना जिओचा, अनलिमिटेड नेट आणि कॉल, एका वर्षाचा 362 दिवसाचा, तो प्लॅन कितीला आहे चेक करा जिओचा. मला तेवढे महिन्याला पैसे मिळतात, फक्त एकाच महिन्याला. माझं यूट्यूबच्या पैशावरती काहीच होत नाही. यूट्यूबच्या पैशावर मी चष्मा ही घडी पण घेऊ शकत नाही. मी माझे जे काही मी घेतोय, जे काही आमचं चालतंय ते माझ्या कंपनीच्या पगारीवरतीच चालतोय. आणि यूट्यूबसाठी फक्त एक मला ना असं छसा व्हिडिओ वगैरे बनवण्याचा, त्याच्यामुळं मी ते यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असतोय. वेळ मिळतो तवा, आणि जास्त मी वेळ माझ्या कंपनीला देत असतोय, जास्त वेळ मी माझ्या कामाला देत असतोय. कारण की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की आता 85,000 सबस्क्रायबर झालेत आपले. आता 85,000 सबस्क्रायबर झालेत, मिलियन व्ह्यूज आहेत, मग याला भरपूर पैसे मिळत असेल. परंतु असं काही नाही. एवढे मला पैसे मिळत नाही. त्याच्या पैशावर, यूट्यूबच्या पैशावर माझं घर पण चालत नाही. बाकी राहिला प्रश्न इंस्टाग्राम फेसबुकचा, याच्यावरनं मला आतापर्यंत 1 रुपया पण मिळाला नाही. मला जे काही आहे, जे काही मी काम करतोय, जे काही मी या कंपनीमध्ये काम करतोय, मला कंपनीची पगार आणि त्या पगारीवरतीच माझं घर चालतं. यूट्यूबच्या पैशावरती माझं काहीच नाही. यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी ना भावांनो खूप मेहनत आहे. खूप जवळपास 4-4 तास लागतात यूट्यूबवरती. व्हिडिओ बनवा, नंतर त्याला एडिटिंग करा, मग अपलोड करा. त्याच्यानंतर पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. मिलियन व्ह्यूज आहेत, 2 मिलियन एका व्हिडिओला व्ह्यूज झालेत आपल्या, परंतु सबस्क्रायबर फक्त 86,000, 85-86,000. तर भावानं तुम्हाला लयच कळकळीनं मी सांगत असतो की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं काय होतं ना, मनोबल वाढतं. आणि व्हिडिओ लाईक केल्यावरती ना असं वाटतं की हां, जे काही मी मुद्दा घेतलाय, जे काही मी व्हिडिओ बनवतो एवढी मेहनत करून, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल म्हणून. त्याच्यामुळे सांगत असतोय की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाकी जे काही आहे, जे काही माझं चालतं ते सगळं कंपनीच्या पैशावरतीच चालतं. यूट्यूबवरनं आतापर्यंत काही एवढे आले नाहीत, आणि जर आले तर तुम्हाला मी नक्कीच सांगेल. आणि बाकी यूट्यूब सुरू करण्याच्या अगोदर ना मला माहीतच नव्हतं की यूट्यूबवरनं पैसे वगैरे मिळतात म्हणून. मला खरंच माहिती नव्हतं. परंतु ते आता व्हिडिओ बनवत गेलो. चॅनल मॉनिटायझेशन झालं आहे माझं, 1 वर्ष झालं मॉनिटायझेशन चालू आहे. फक्त एवढंच आहे की व्ह्यूज जास्त येत नाही आणि त्याच्यावरती यूट्यूब पैसे देतं. परंतु आतापर्यंत मला काही एवढे मिळाले नाहीत जेवढे काय आपण बघत असतो ना इंस्टाग्रामला, याला की चावित्रे पास आहे ना, खोल दे. आपण बघत असतो ना की यूट्यूबवरनं हे घेतलं, यूट्यूबनं ते केलं. मला यूट्यूबचं मला काही एवढं काही येत नाही आहे. मला काही एवढे यूट्यूबवरनं पैसे येत नाही. ही गोष्ट खरी सांगायची झाली, ही सत्य गोष्ट आहे, ही खरी गोष्ट आहे. मी काही लपवत नाही. माझ्याकडे असले काय तुम्ही काय हिसकून घेणार आहात का माझ्याकडनं, का मला उधार मागणार आहात तुम्ही? नाही ना. तेच सांगतोय. भरपूर लोकांना, भरपूर भावांना असंच वाटतं की सबस्क्राईब केल्या यांच्या अकाउंटमध्ये 10-12 लाख येतील महिन्याचे. सबस्क्राईब आणि लाईक केल्या यांच्या अकाउंटला 10-12 हजार रुपये येतील. परंतु असं काही नाही. 10-12 हजार पण मिळणं मुश्किल आहे यूट्यूबचे महिन्याला. एवढे मिळत नाही. हे फक्त गैरसमज आहेत आपले. आणि नुसतंच वाटतं की आपल्या व्हिडिओला 2 मिलियन व्ह्यूज आहेत म्हणजे याला भरपूर पैसे येत असेल. जर मला एवढे पैसे मिळाले असते, यूट्यूबकडनं चांगले पैसे मिळाले असते, तर मी दुबईला काम केलं नसतं. त्याच्यामुळे ना मी जास्त माझा वेळ आहे ना मी माझ्या कंपनीला देतोय. आणि जेव्हा मला वेळ मिळाला ना तेव्हा मी यूट्यूबला वेळ देतोय. तर भावांनो, हे सत्य होतं माझं. जे काही सांगत असतो मी सत्य सांगत असतो, मी काही लपवून ठेवत नाही. जर तुम्हाला माझं सत्य आवडलं असेल तर भावांनो कृपया यार सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.
बाकी काही प्रश्न असेल तर नक्कीच मला विचारा, मी तुम्हाला सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार. तर आता झालं भावांनो खूप वेळ आणि मी निघतो आता माझ्या कॅम्पवरती, रूमवरती. तर भावांनो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.